रावेर आगाराला मिळाल्या 5 नव्या एसटी बस. आमदार अमोल जावळे व नंदकिशोर महाजन यांच्या पाठपुराव्याला यश. रावेर आगारातील बसची कमतरता दूर करण्यासाठी आमदार अमोल जावळे आणि आमदार नंदकिशोर महाजन यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राजमाता जिजाऊ योजनेअंतर्गत रावेर आगाराला 5 नवीन एसटी बस प्राप्त झाल्या आहेत. या नव्या बसचा लोकार्पण सोहळा आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. रावेर आगाराला यापूर्वी 10 नवीन बस मिळाव्यात यासाठी आमदार अमोल जावळे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून यापूर्वी 5 बस रावेर आगाराला मिळाल्या होत्या. मात्र आगारातील बसची कमतरता आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता आणखी बस मिळाव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरूच होता. दरम्यान आमदार नंदकिशोर महाजन यांनीही एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन रावेर आगारासाठी 5 नवीन बसची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राजमाता जिजाऊ योजनेतून रावेर आगाराला 5 नवीन बस मंजूर होऊन प्राप्त झाल्या. लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार नंदकिशोर महाजन म्हणाले की रावेर तालुक्याच्या विकासासाठी जे काही करता येईल ते आम्ही दोघेही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रावेर मतदारसंघाचे दोन्ही आमदार भाजपचे असून मतदारसंघाच्या विकासासाठी आमचा एकत्रित प्रयत्न राहणार आहे. यामध्ये श्रेयवादाचा प्रश्न नसून कार्यकर्त्यांनी आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत हे लक्षात ठेवावी. तसेच राज्य शासनाकडून महिलांसाठी एसटी बस प्रवासामध्ये महिलांनी सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सुरेश धनके, नगराध्यक्षा संगीता महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, राजेश शिंदे, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार, अरुण शिंदे, सुनील पाटील, विजय महाजन, संजय महाजन, वासुदेव नरवाडे, संजय गुलाब पाटील, मेहमूद शेख, रवींद्र पाटील, उमेश महाजन, नितीन पाटील, शैलेंद्र अग्रवाल, बाळा आमोदकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दीपक नगरे यांनी केले, तर आभार आगार प्रमुख किशोर मगरे यांनी मानले. अनवार अली की रिपोर्ट. ग्रामीण भागातील जनतेला जर शहराशी संपर्क ठेवायचा असेल किंवा दळणवळणाची जी सुविधा आहे, सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ती एसटी बस आहे. जनसामान्यांना प्रवास करायचा असेल तर एसटी बस हे खूप मोठं साधन त्या ठिकाणी आहे आणि त्या बस व्यवस्थित राहाव्या किंवा त्यांच्या व्यवस्थित व्यवस्था व्हाव्या या अनुषंगाने परिवहन मंडळाने, महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंडळाने नवीन बस देण्याचा या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून माझ्याकडे काही कर्मचारी व काही विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की आपल्या रावेर आगाराला नवीन बस मिळाव्या. त्या अनुषंगाने मी पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आज 5 बस या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहे. याआधी आदरणीय अमोलदादा जावळे यांच्या माध्यमातूनही काही बस या ठिकाणी आधी उपलब्ध झालेल्या होत्या. त्यांनी अजून पत्र त्या ठिकाणी देऊन ठेवलेलं आहे. आम्ही आता दोघांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आगारांमध्ये बस लागतील या तालुक्यातील किंवा मतदारसंघातील किंवा जिल्ह्यातील त्या ठिकाणी अजून बस उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खरं तर महिलांना खूप मोठी सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि नव्यानंच महिलांसाठी आता एक कार्ड वाटपाचा विषय त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. शासनाच्या माध्यमातून कार्ड मोफत जो प्रवास आहे त्याचं कार्ड त्या महिलांना त्या ठिकाणी देण्यात येते आहे. खरं तर त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होते असं माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ती सुविधा सुटसुटीत कशी व्हावी, शेवटच्या महिलेपर्यंत कार्ड कसं पोहोचावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग जमल्यास त्या ठिकाणी गावोगावी कॅम्प लावणे किंवा ज्या ज्या सुविधा सुरळीतपणे पोहोचवता येतील त्या प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.